नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे स्वागत आहे जी-एस विथ पी-एस या एज्युकेशनल चॅनलवर. तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पीक उत्पादन तंत्रज्ञान भाग 2 या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर भाग पहिला तयार झालेला आहे आणि तो मी YouTubeवर अपलोड केलेला आहे. तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक लिंक मिळेल. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पीक उत्पादन तंत्रज्ञानाचा पहिला पार्ट जो आहे, तर तो त्या ठिकाणी पाहू शकता. तर या ठिकाणी आपण पाहूया पार्ट 2 पीक उत्पादन तंत्रज्ञान भाग 2 ग्रामसेवकासाठी तांत्रिक घटक. तर बघा ज्वारी. तर ज्वारीचे शास्त्रीय नाव काय आहे? सोरगम बायकलर. तर ज्वारी हे कोणत्या प्रकारामध्ये येते? तर हे एक तृणधान्य प्रकारचे पीक आहे. ज्वारी पिकासाठी हवामान कसे आवश्यक असते? उष्ण व दमट. याच्यासाठी जमीन कशा प्रकारची आवश्यक असते? तर चिकन मातीची, पोयट्याची, याचबरोबर मध्यम काळी, तांबडी आणि उत्तम पाण्याचा निचरा होणारी जमीन यासाठी आवश्यक असते. याचबरोबर वाळू मिश्रित लोण प्रकारची मृदा देखील या ठिकाणी उत्तम असते ज्वारी या पिकासाठी. ज्वारी या पिकाचा जो वापर आहे म्हणजे उपयोग आहे तो कशासाठी होतो? तर भाकरी, याचबरोबर अल्कोहोल तयार करण्यासाठी, लाह्या तयार करण्यासाठी इत्यादी. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. यानंतर बघा भारतामध्ये ज्वारी पिकाची लागवड कोणत्या राज्यामध्ये केली जाते? तर आपले महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, बुंदेलखंड म्हणजेच उत्तर प्रदेशमधला भाग. त्यानंतर आहे तामिळनाडू. तर इत्यादी ठिकाणी भारतामध्ये ज्वारीची लागवड ही केली जाते. तर ज्वारी विषयक संशोधन केंद्र जर पाहिली तर राष्ट्रीय ज्वारी संचालनालय कुठे आहे? तेलंगणामधील हैदराबाद या ठिकाणी आहे. महाराष्ट्रामध्ये ज्वारी संशोधन केंद्र कुठे आहे? तर सोलापूर जिल्ह्यामधील मोहोळ या ठिकाणी. भारतात सर्वाधिक ज्वारीचे क्षेत्र कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये. जर टक्केवारीचा विचार केला तर तुम्ही या ठिकाणी सांगू शकता का की महाराष्ट्रामध्ये ज्वारीचे क्षेत्र टक्केवारीमध्ये किती आहे? तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. तर बघा वर्षभराचा विचार करता महाराष्ट्रामध्ये ज्वारी या पिकाखालील क्षेत्र सर्वाधिक आहे. त्यानंतर बघा टारका किंवा टारफोली ही परोपजीवी वनस्पती जी आहे तर ही ज्वारी पिकावर आढळते. ज्वारीच्या लहान अवस्थेमध्ये म्हणजे जेव्हा ज्वारी ही 45 दिवसापर्यंतची असते त्यावेळेस ज्वारीच्या ताटामध्ये सक्सेसशील ॲसिडची निर्मिती होते आणि हे जे ॲसिड असते तर हे जनावरांना हानिकारक असते. ज्वारी पिकाच्या कोवळ्या पानांमध्ये कोणते ॲसिड असते? तर ते असते हायड्रोसायनिक ॲसिड. तर हे या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा. परभणी साईनाथ हे जे संकरित वाण आहे तर हे वाण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेले एक ज्वारीचे संकरित वाण आहे. कोणते? परभणी साईनाथ. महाराष्ट्रातील रब्बी ज्वारीमध्ये मालदांडी 35-1 ही जात सर्वात जास्त लोकप्रिय आहे. कोणती? मालदांडी 35-1 रब्बी ज्वारीमध्ये. त्यानंतर आपण पाहूया ज्वारीच्या काही जाती. खरीप संकरित वाण व प्रमुख वैशिष्ट्ये. तर बघा CSH5, CSH9 आणि CSH14 हे जे वाण आहेत तर हे तिन्ही वाण हमखास पाऊस व मध्यम भारी जमिनीसाठी उपयुक्त आहेत. त्यानंतर आहे CSH16 व CSH23 तर हे जे वाण आहे तर हे मध्यम व भारी जमिनीसाठी उपयोगी ठरते. CSH17 हे वाण उंच वाढणारे आहे आणि लवकर तयार होणारे हे एक वाण आहे. त्यानंतर आहे CSH18 तर या वाणाचे जे ताट असते तर हे जाडो आणि रसाळ असते. यामध्ये ज्वारीचे दाणे जे असतात तर हे मध्यम आकाराचे असतात आणि हा वाण जो आहे तर हा बुरशीरोधक आहे म्हणजेच बुरशी रोगास प्रतिकार करणारा आहे. यानंतर खरीप सुधारित वाण व प्रमुख वैशिष्ट्ये. SPB 462, CSV 13 खोडमाशीस प्रतिकारक्षम आहे. CSV 15 कडब्याची एक चांगली प्रत या ठिकाणी तयार होते. SSV 84 काकवी व गुळासाठी चांगली असते आणि चाऱ्यासाठी देखील उत्तम असते. त्यानंतर आहे फुले अमृता, त्यानंतर रुचिरा, पुसा चोरी तर ही हिरव्या चाऱ्यासाठी उत्कृष्ट आणि चाऱ्यासाठी उत्तम प्रतीची असते. त्यानंतर आहे रब्बी सुधारित वाण मालदांडी 35-1 अवर्षणास प्रतिकारक आहे. SPB 86 खोडमाशीस प्रतिकारक आहे. स्वाती बागायतीस योग्य आहे. SPB 839 लवकर तयार होते आणि फुले उत्तरा हुरड्यासाठी उपयुक्त वाण आहे. हे या ठिकाणी महत्त्वाचे आहे, तुम्ही लक्षात ठेवू शकता. फुले उत्तरा जे वाण आहे तर हे हुरड्यासाठी उपयुक्त वाण आहे. त्यानंतर आहे फुले यशोदा कोरडवाहू आणि बागायत शेतीसाठी. त्यानंतर माऊली अवर्षणास प्रतिबंध, खडखड्या रोग आणि खोडमाशीस देखील प्रतिकारक आहे. फुले चित्र जे आहे तर हे अवर्षणास, खोडकिडीस आणि खडखड्या रोगास देखील प्रतिकारक आहे. तर हे आपण रब्बी सुधारित वाणाची जाती या ठिकाणी पाहिली. त्यानंतर बघूया ज्वारीवरील कीड, नुकसान आणि उपाययोजना.
तर पहिली कीड आहे ती म्हणजे खोडमाशी. तर हे नुकसान कोणत्या प्रकारे करते, तर ज्वारी पिकामध्ये पोंगा भरणे ही विकृती या खोडमाशीमुळे या ठिकाणी घडून येते. खरीप हंगामामध्ये ज्वारीची पेरणी उशिरा झाली तर मुख्यत्वे करून खोडमाशी किडींचा प्रादुर्भाव या ठिकाणी जास्त होतो. नुकसान काय होते, तर रोपांची पोंगे जळतात. याच्यावर उपाय काय आहे, तर खरीप हंगामात मान्सूनचा पाऊस पडल्यानंतर त्वरित किंवा 15 दिवसाच्या आत पेरणी करावी लागते. कीटकनाशक कोणते वापरले जाते खोडमाशीसाठी? कार्बोफ्युरॉन, कार्बोसल्फान आणि इमिडाक्लोप्रिड. यानंतर आहे खोडकिडा. तर खोडकिडा या किडीपासून नुकसान काय होते, तर हा जो किडा आहे खोडकिडा, तर हा ज्वारी पिकाची खोड पोखरून आतील गाभा खातो आणि कणसाचा दांडा मोडतो. याच्यामुळे काय होतं, तर कणसाचा दांडा या ठिकाणी मोडतो. त्यानंतर आहे मिजमाशी. तर या ठिकाणी ज्वारीचे दाणे हे कणसामध्ये भरत नाहीत. याच्यावर उपाय काय आहे, विशिष्ट गटात एकाच वेळी पेरणी ही पद्धत ज्वारीवरील कीड नियंत्रणासाठी वापरतात. म्हणजेच त्याला काय म्हटलं जाते, झोनल पेरणी. कीटकनाशक कोणते वापरले जातात खोडकिडा आणि मिजमाशीसाठी, तर कार्बारिल, एंडोसल्फान आणि मेलिथिओन. त्यानंतर बघा ज्वारीवरील रोग, नुकसान आणि उपाय. तर ज्वारी पिकावर पडणारे रोग, महत्त्वाचे रोग कोणते आहेत? काणी आहे, तांबेरा आहे, केवडा आहे आणि करपा. तर कानी रोग त्यालाच काय म्हटले जाते, स्मट. काय म्हटले जाते, स्मट. तर बघा हा रोग बुरशीमुळे होतो. याच्यावर उपाय काय आहे, तर गंधकाची बियाण्यास पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करणे. त्यानंतर आहे तांबेरा रोग. तर याच्यासाठी कारक कोणता आहे, तर पोक्सिनिया पुरपुरी बुरशी. याचा प्रसार कसा होतो, हवेमार्फत होतो आणि याच्यावर उपाय काय आहे, मेन्झाबेक फवारणी. त्यानंतर पुढचा रोग आहे तो म्हणजे केवडा रोग. याच्यासाठी कारक कोण आहे, तर एक बुरशी आहे ती म्हणजे स्क्लेरोस्पोरा सोरगाम. या बुरशीमुळे ज्वारी पिकावर केवडा रोग हा पडतो. तर हा रोग पडल्यानंतर नुकसान काय होते, तर रोपांची वाढ खुंटते आणि रोग पिवळसर होते. कसे होते, पिवळसर. याच्यावर उपाय काय आहे, तर मेंगाझेबची फवारणी करणे. त्यानंतर आहे करपा रोग. तर हा रोग काय होते याच्यामध्ये, तर ज्वारीची पाने करपतात. याच्यावर उपाय काय आहे, ऑक्सीक्लोराइडची फवारणी करणे. यानंतर पुढचे पीक आहे ते म्हणजे बाजरी. बाजरीचे शास्त्रीय नाव काय आहे, तर ते आहे पेनिसेटम अमेरिकनम. तर हे एक तृणधान्य वर्गातील पीक आहे. याच्यासाठी जमीन कोणत्या प्रकारची आवश्यक असते, हलकी ते मध्यम खोल, हवामान उष्ण व कोरडे. आणि जे बाजरी पीक आहे, तर हे पीक पाण्याचा ताण सहन करणारे एक पीक आहे. भारतामध्ये बाजरी या पिकाखाली सर्वाधिक क्षेत्र कुठे आहे, तर राजस्थान राज्यामध्ये आहे. बाजरीचे पीक अवर्षण प्रवण भागात खरीप हंगामात घेतले जाते. भारतामध्ये लागवड राजस्थान, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात आणि तामिळनाडू इत्यादी राज्यांमध्ये बाजरीची लागवड केली जाते. त्यानंतर बघा महाराष्ट्रामध्ये लागवड, तर नाशिक, धुळे, अहमदनगर, पुणे, बीड, औरंगाबाद, तर या ठिकाणी बाजरीची लागवड केली जाते. पेरणीसाठी बाजरीचे प्रति हेक्टरी बियाणे किती लागते, तर 3 किलोग्रॅम. बाजरीच्या जाती आणि वाण पाहूया. संकरित वाण श्रद्धा आहे, सबुरी आहे, MH 179 आहे, शांती आहे. त्यानंतर आहे सुधारित वाण समृद्धी, जयंत बाजरा, राजको बाजरा, ICTP 8203 आणि WCC 75. यानंतर बघा बाजरी पिकावर पडणारी कीड, नुकसान आणि उपाय. तर बघा सोसे अथवा हिंगे याच्यामुळे काय नुकसान होते, तर बाजरी पीक फुलोऱ्यात असताना हे जे कीटक असतात सोसे किंवा हिंगे, तर हे कीटक पुंकेसर खातात, बाजरीचे पुंकेसर खातात. त्यामुळे कणसातील काही भागात दाणे भरत नाहीत. त्यामुळे काय होते, तर उत्पन्नामध्ये घट होते. याच्यावर उपाय काय आहे, मिथिल पॅराथिऑनची भुकटी किंवा एंडोसल्फानची भुकटी या ठिकाणी फवारावी लागते. त्यानंतर आहे लष्करी अळी. नुकसान काय होते, तर ही जी अळी आहे, तर ही बाजरीची पाने कुरतडून खातात. त्याच्यामुळे काय होते, उत्पन्नामध्ये घट होते. याच्यावर उपाय काय आहे, मिथिल पॅराथिऑनची भुकटी वापरणे. बाजरी पिकावर रोग, नुकसान आणि उपाय. केवडा रोग. तर या रोगास गोसावी रोग किंवा बुवा रोग असे देखील म्हटले जाते. याचे कारक कोण आहे, बुरशी आहे. नुकसान काय होते, पानांच्या मागील बाजूस पांढरी बुरशी येते आणि रोपे पिवळी पडतात. याच्यावर उपाय काय आहे, कॉपर ऑक्सिक्लोराइड, मँकोझेब, मॅटॅलिक्झिल यांची फवारणी करणे. त्यानंतर दुसरा रोग आहे तो म्हणजे अर्गट रोग. तर हा रोग या ठिकाणी महत्त्वाचा आहे. या रोगामध्ये बाजरी फुलोऱ्यात असताना बीजांड कोशामध्ये बुरशीची वाढ होते. त्यामुळे काय होते, तर कणसात दाणे भरण्याऐवजी त्यातून सुरुवातीला मधासारखा गोड द्रव पाझरतो. त्यामुळे काय होते, तर मुंग्या, माशा त्याकडे आकर्षल्या जातात आणि त्यांच्या मार्फत रोगाचा प्रसार होतो. ही जी बुरशी असते, त्या बुरशीचे रूपांतर रोगपेशीमध्ये होते. त्यात अर्गोटॉक्सिन नावाचे विष तयार होते.
कोणते? अर्गोटॉक्सिन. नाव तुम्ही लक्षात ठेवा. या रोगपेशी धान्याबरोबर माणसाच्या खाण्यामध्ये आल्यावर विषबाधा होते माणसाला आणि नंतर काय होते तर उलट्या होतात आणि प्रसंगी जर उपचार जर व्यवस्थितपणे नाही झाला तर माणसाचा मृत्यू देखील ओढवू शकतो. त्यानंतर पुढचे पीक आहे तेलवर्गीय पीक, ते म्हणजे सूर्यफूल. सूर्यफुलाचे शास्त्रीय नाव काय आहे? हेलिंथस एनस. त्याचे दुसरे नाव देखील काय आहे? सूर्यमुखी. प्रकार कोणता आहे? तेलवर्गीय पीक आहे. उगमस्थान मेक्सिको, दक्षिण अमेरिका. पेरणीचा हंगाम. सूर्यफूल हे पीक खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तिन्ही हंगामामध्ये घेतले जाते. या पिकासाठी जमीन कोणत्या प्रकारची आवश्यक असते? मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी, याचबरोबर सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण अधिक असणारी जमीन सूर्यफूल या पिकासाठी चांगली असते. पर्जन्यमान किती आवश्यक असते? 200 ते 750 मिलीलिटर. त्यानंतर बघा, सूर्यफुलामध्ये तेलाचे प्रमाण किती असते? 48 ते 53%. काही वेगवेगळ्या पुस्तकामध्ये वेगवेगळे दिलेले आहे, पण तुम्ही साहजिकच हे लक्षात ठेवा, 48 ते 53%. तेलाचे महत्त्व जर पाहिले सूर्यफुलाच्या, तर सूर्यफुलाच्या तेलामध्ये लिलोलिक स्निग्ध आम्लाचे प्रमाण 64% असते. त्यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलचे जे प्रमाण असते तर हे नियंत्रित राखण्यास या ठिकाणी मदत होते. आर्थिक महत्त्व जर पाहिले तर सूर्यफुलाची जी पेंड असते, उरलेली पेंड, तर जनावरांस तसेच कुक्कुटपालनामध्ये खाद्य म्हणून देखील वापरले जाते. कॉस्मेटिकमध्ये देखील सूर्यफुलाच्या जे तेल असते त्याचा वापर केला जातो. त्यानंतर बघा, सूर्यफुलाबद्दल अधिक माहिती. जगामध्ये सर्वाधिक उत्पादन घेणारे कोणते देश आहेत सूर्यफुलाचे? तर तो पहिला देश आहे तो म्हणजे रशिया. 16.41% एवढे उत्पादन घेतले जाते. त्यानंतर आहे युक्रेन 12.97%. त्यानंतर आहे अर्जेंटिना 11.83%. आणि सूर्यफुलाच्या उत्पन्नामध्ये आपल्या भारत देशाचा क्रमांक आहे तो म्हणजे कितवा? 7वा क्रमांक आहे. 4.77% एवढे उत्पादन सूर्यफुलाचे भारतामध्ये घेतले जाते. भारतामध्ये सर्वाधिक उत्पादन घेणारी पहिली 3 राज्य कोणते आहेत? तर ते आहेत कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि आपला महाराष्ट्र. यानंतर बघा, सूर्यफूल पिकावर पडणारे काही रोग. पानावरील ठिपके, त्याला काय म्हटले जाते? अल्टरनेरिया. नुकसान काय होते? पानावर वर्तुळाकार ठिपके पडतात. कारक कोण आहे या ठिकाणी? तर बुरशीजन्य. कोण आहे? बुरशी. तर याच्यावर उपाय काय आहे? मँकोझेबची फवारणी करणे, अल्टरनेरिया. त्यानंतर आहे तांबेरा रोग. नुकसान काय होते? पानावर तपकिरी ठिपके पडतात. कोणते? तपकिरी ठिपके. कारक कोण आहे? पोक्सिनिया हेलियाशी, बुरशी. याच्यावर उपाय आहे मँकोझेबची फवारणी करणे. तर मँकोझेब हे नाव तुम्हाला प्रत्येक वेळेस या ठिकाणी येईल, तर हे नाव देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकते. त्यानंतर आहे केवडा रोग. तर हा रोग कशामुळे होतो? प्लाझ्मोपेरा हेलिस्टिडीमुळे. याच्यावर उपाय काय आहे? मेटॅलेक्झिनची बियाण्यास बीज प्रक्रिया करणे. नुकसान काय होते? तर पाने पिवळसर पडतात, पानाच्या खालच्या बाजूला बुरशी येते आणि यामध्ये फुलोऱ्यामध्ये दाणे भरत नाहीत. त्यानंतर आहे मुळकुजव्या रोग. कारक कोण आहे? बुरशी. नुकसान काय होते? खोड व मुळे रंगहीन होऊन त्यानंतर काय होतात? तर रोपे मरतात. त्यानंतर आहे शेंडेमर. तर यासाठी कारक आहे विषाणू. तर हा एक विषाणूजन्य प्रसाराचा एक प्रकार आहे. फूटकिडीमुळे या ठिकाणी प्रसार होतो शेंडेमर या रोगाचा. याच्यावर नियंत्रण काय केले जाते? तर मिथिल डिमॅटॉनची फवारणी या ठिकाणी केली जाते शेंडेमर या रोगावर नियंत्रण आणण्यासाठी. त्यानंतर पुढची वनस्पती आहे ती म्हणजे तीळ. तिळाचे शास्त्रीय नाव काय आहे? सिसॅमस इंडिगम. इतर नाव काय आहे? तर तिळाला तेलबियांची राणी असे देखील म्हटले जाते. याच्यासाठी हवामान कोणत्या प्रकारचे आवश्यक असते? तर उष्ण व कोरडे. जमीन मध्यम ते भारी. सर्वात जास्त उत्पादन घेणारा जगातील पहिला देश तो म्हणजे चीन आणि दुसरा आहे तो म्हणजे आपला भारत देश. सर्वाधिक जास्त लागवड कोणत्या ठिकाणी केली जाते? भारतामध्ये. तिळाचे उपयोग काय होतात? तर साबण, रंग, वनस्पती तूप, औषधी तेल व सुगंधित तेल तयार करण्यासाठी. याचबरोबर खाद्यपदार्थ, हलवा, लाडू, वड्या, चिक्की, पोळी इत्यादी खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी तिळाचा या ठिकाणी उपयोग केला जातो. त्यानंतर बघा, तिळाचे काही वाण. फुले तीळ 1. फुले तीळ नंबर 1. महाराष्ट्राचे सर्व जिल्हे चंद्रपूर, वर्धा आणि नागपूर सोडून महाराष्ट्रामधील सर्व जिल्ह्यामध्ये याचे उत्पादन घेतले जाते. त्यानंतर पुढचे वाण आहे ते म्हणजे तापी. जळगाव, धुळे, औरंगाबाद, बुलढाणा आणि जालना जिल्ह्यासाठी हे प्रसारित केलेले एक वाण आहे, ते म्हणजे कोणते? तापी. त्यानंतर आहे पद्मा. जळगाव आणि धुळे जिल्ह्यासाठी प्रसारित केलेले सुधारित वाण. तीळ पिकाची पेरणी करताना बियाण्यामध्ये माती किंवा वाळू
मिसळून पेरणी करावी अशी शिफारस या ठिकाणी केलेली असते. यानंतर बघा तीळ पिकावर पडणारी काही कीड आणि रोग, तर पाने खाणारी आणि फळे पोखरणारी अळी, त्यानंतर आहे गादमाशी. तर या किडी तीळ पिकावर पडतात. त्यानंतर तीळ पिकावर पडणारे काही रोग, त्यानंतर कोणता रोग आहे? जीवाणूजन्य रोग करपा आहे, त्याचबरोबर पानावरील ठिपके. त्यानंतर बघा उडदाचे शास्त्रीय नाव काय आहे? विग्ना मुंगो. मूळ स्थान भारत. तर हे कडधान्य प्रकारचे पीक आहे. उडदामध्ये प्रथिनांचे प्रमाण किती असते? 24% आणि कर्बोदकांचे प्रमाण असते 60%. तर हे या ठिकाणी महत्त्वाचे आहे, लक्षात ठेवा. उडदाचा उपयोग पापड बनवण्यासाठी होतो. इडली डोसा बनवण्यासाठी देखील याचा उपयोग केला जातो. हंगाम जर पाहिला तर जून जुलै महिन्यामध्ये खरीप हंगामामध्ये, त्याचबरोबर फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यामधील उन्हाळी हंगामामध्ये उडीद शेतामध्ये पेरले जातात, म्हणजे त्याची पेरणी केली जाते. तर बघा सर्व डाळींपेक्षा उडदामध्ये फॉस्फरिक आम्लाचे प्रमाण सर्वाधिक असते. कोणत्या आम्लाचे? फॉस्फरिक आम्लाचे. याच्यासाठी जमीन मध्यम व भारी आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी आवश्यक असते. हवामान जास्त तापमान म्हणजेच उष्ण व कोरडे तापमान यासाठी आवश्यक असते. बीज प्रक्रिया जर पाहिली तर हवेतील नायट्रोजनच्या स्थिरीकरणासाठी रायझोबियम जीवाणू संवर्धक या ठिकाणी बियाण्यास चोळावे आणि त्यानंतर त्याची पेरणी करावी. त्यानंतर पाहूया आपण उडदाचे सुधारित वाण आणि वैशिष्ट्ये. T9 हा एक बुटका वाण आहे आणि लवकर तयार होणारा, याचबरोबर खरीप व रब्बी हंगामासाठी शिफारस करण्यात आलेला एक वाण आहे, तो म्हणजे T9. त्यानंतर आहे TPO4 मध्यम टपोरे दाणे, गुजरात, महाराष्ट्र व मध्य प्रदेशासाठी प्रसारित करण्यात आलेले एक वाण आहे. TSU1 अधिक उत्पादन, टपोरे काळे दाणे, भारी जमिनीसाठी योग्य आहे. त्यानंतर आहे सिंदखेडा, विदर्भासाठी शिफारस करण्यात आलेला हा एक उडदाचा एक सुधारित वाण आहे. त्यानंतर आहे मूग. तर मुगाचे इंग्रजीमधील नाव काय आहे? ग्रीन ग्राम आणि शास्त्रीय नाव काय आहे? विग्ना रेडिएटा. उगमस्थान भारत, मध्य आशिया, भारत. मुगामध्ये प्रथिनाचे प्रमाण किती असते? 25%. याच्यासाठी जमीन मध्यम ते भारी तसेच उत्तम पाण्याचा निचरा होणारी जमीन आवश्यक असते. हवामान जास्त तापमान पोषक असते, उष्ण व कोरडे. कोकण विभागामध्ये उन्हाळ्यामध्ये घेण्यासाठी मूग या कडधान्याची शिफारस केली जाते. मूग व उडीद या पिकावर मावा त्याचबरोबर पाने खाणारी अळी, फुलकिडे व भुंगिरे या किडींचा उपद्रव होतो. तर मूग आणि उडीद पिकावर पडणारे काही रोग, बुरशीजन्य रोग, ते म्हणजे भुरी, मुळखूज, पानावरील करपा, पानावरील चट्टे इत्यादी. भुरी रोग, इरिसिकी पॉलिगोनिया बुरशीमुळे भुरी रोग पडतो. त्यानंतर आहे मुळकूज, रायझोक्टोनिया बुरशीमुळे. पानावरील करपा जो आहे तो जमिनीत राहणाऱ्या मॅकोफोमिना बुरशीमुळे. आणि पानावरील जे चट्टे पडतात तर हे कोणत्या बुरशीमुळे? सर्कोस्पोरा. तर ते नावे देखील तुम्ही लक्षात ठेवा, महत्त्वाची आहेत. याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अजून एक महत्त्वाची सूचना, की ज्या स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणाऱ्या ज्या नोट्स असतात, तर या नोट्स हस्तलिखित म्हणजे मी हाताने तयार केलेले नोट्स आहेत मराठीमध्ये. या जर कोणाला डाउनलोड करून पाहिजे असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्या ठिकाणी लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता. यानंतर पुढचे पीक आहे ते म्हणजे जूट. शास्त्रीय नाव काय आहे जूटचे? कोर्शेलम कॅप्सुलॅरिस. महत्व काय आहे जूटचे? तर जूटला सुवर्णतंतू असे म्हटले जाते, कारण त्यापासून सर्वात जास्त परकीय चलन आपल्याला मिळते. तर या ठिकाणी तुम्हाला इमेजमध्ये दिसतच असेल जूट. तर याची लागवड पूर्व व ईशान्येकडील राज्यामध्ये म्हणजेच आसाम, बिहार, मेघालय, पश्चिम बंगाल इत्यादी राज्यांमध्ये केली जाते. याच्यासाठी हवामान कोणत्या प्रकारचे आवश्यक असते? तर उष्ण व दमट हवामान. याच्यासाठी जमीन नदीच्या गाळाची, मध्यम, खोल, याचबरोबर कसदार आणि पाणथळ जरी असेल तरी चालते. सुधारित वाण पाहूया जूटचे. तर जूटच्या महत्त्वाच्या 2 प्रजाती, एक म्हणजे कॅप्सुलॅरिस पांढरा जूट, फंदूक आहे, फुलेश्वरी आहे, त्याचबरोबर घालेश्वरी देखील आहे. धालेश्वरी या ठिकाणी धालेश्वरी आहे. त्यानंतर आहे ओलिटोरियस, त्याला काय म्हटले जाते? टोसा जूट. तर यामध्ये आहे टोशा, त्याचबरोबर आहे चिंचूर ग्रीन. त्यानंतर पुढचे महत्त्वाचे पीक आहे ते म्हणजे भुईमुग. भुईमुगाचे शास्त्रीय नाव काय आहे? एरेचिस हायपोजिया. यामध्ये भुईमुगाच्या शेंगदाण्यामध्ये तेलाचे प्रमाण किती असते? 40 ते 50%. भुईमुगाला तेलबियांचा राजा असे देखील म्हटले जाते. या पिकासाठी फायदेशीर तंत्रज्ञान ते म्हणजे कोणते? इक्रिसॅट तंत्रज्ञान. उगमस्थान कोणते आहे? ब्राझील देश.
प्रकार कोणता आहे? तेलवर्गीय पीक आहे. याच्यासाठी जमीन हलकी ते मध्यम आवश्यक असते. हवामान उष्ण व कोरडे. भुईमुगाची जी पेंड असते तर या पेंडीच्या खतामध्ये नत्राचे प्रमाण हे सर्वात जास्त असते. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. नंतर पाहूया भुईमुगाच्या काही जाती आणि वाण. तर फुले प्रगती ही एक उपटी जात आहे. फक्त खरीप हंगामासाठी हमखास पडणाऱ्या पावसाच्या प्रदेशात शिफारस केली जाते. SB11 ही देखील एक उपटी जात आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उन्हाळी व खरीप दोन्ही हंगामासाठी शिफारस करण्यात आलेली ही एक जात आहे. त्यानंतर आहे TSG24 विदर्भ तसेच महाराष्ट्रातील इतर भागासाठी शिफारस करण्यात आलेले हे एक वाण आहे. TPG41 रब्बी व उन्हाळी हंगामासाठी शिफारस करण्यात आलेले हे एक वाण आहे. त्यानंतर आहे फुले व्यास खरीप हंगामासाठी शिफारस करण्यात आलेले वाण. यानंतर बघा भुईमुगावर पडणारी किडी नुकसान आणि उपाय. तर मावा कीड नुकसान काय होते? पिकातील रस शोषते. ही जी मावा कीड आहे तर ही भुईमुग पिकातील रस शोषते, त्यामुळे उत्पन्नामध्ये घट होते आणि या किडीमुळे रोझेटी नावाचा विषाणूजन्य रोगाचा प्रसार होतो. याच्यावर उपाय काय आहे? डायमेथोएट किंवा मिथिल निमेटॉनची फवारणी करणे. त्यानंतर आहे पाने गुंडाळणारी अळी. या ठिकाणी पाने गुंडाळणारी अळी. नुकसान काय होते? तर ही अळी पाने गुंडाळते. याच्यावर नियंत्रण करण्यासाठी कार्बारिल भुकटी आणि सायपरमेथ्रिनची फवारणी केली जाते. यानंतर बघा फुलकिडी. नुकसान काय होते? पानातून रस शोषून घेत असल्यामुळे झाडांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतात. फुलकिड्यांमुळे भुईमुगामधील बड नेक्रोसिस या विषाणूजन्य रोगाचा प्रसार होतो. नियंत्रण डायमेथोएट किंवा मिथिल डिमेटॉनची फवारणी करणे. त्यानंतर पाहूया भुईमुग पिकावर पडणारे रोग, नुकसान आणि उपाय. तर मर रोग यासाठी कारक कोण आहे? स्केलोसियम रोल्फेसा या बुरशीमुळे मर रोग पडतो. नुकसान जागोजागी जी झाडे असतात ती जळालेली अथवा मेलेली दिसतात. याच्यावर नियंत्रण थायरम या बुरशीनाशकांची बीज प्रक्रिया करून पेरणी करणे. त्यानंतर आहे टिक्का रोग. यासाठी कारक जो कोण आहे? तर सर्कोस्पोरा बुरशीपासून हा टिक्का रोग उद्भवतो. नुकसान काय होते? पानांवर काळ्या रंगाच्या ठिपक्याभोवती पिवळ्या रंगाचे वर्तुळ तयार होते. शेंगदाण्यामधील जे दाणे असतात तर हे बारीक आणि सुरकुतल्यासारखे दिसतात आणि याच्यावर नियंत्रण काय आहे? मँकोझेबची फवारणी करणे. त्यानंतर पुढचा रोग आहे तो म्हणजे तांबेरा रोग. यासाठी कारक कोण आहे? पोक्सेनिया ऑरिजिडिकोला या बुरशीमुळे हा रोग उद्भवतो. नुकसान काय होतं? पानाच्या खालच्या बाजूस तांबूस ठिपके पडतात आणि याचबरोबर पानगळ होते आणि उत्पन्नामध्ये या ठिकाणी घट येते. याच्यावर नियंत्रण तर थायरम या बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करणे आणि मँकोझेबची फवारणी करणे. यानंतर पुढचे पीक आहे ते म्हणजे मका. मकाचे शास्त्रीय नाव काय आहे? झिमेज. मूळ स्थान आहे अमेरिका. याच्यासाठी जमीन कोणत्या प्रकारची आवश्यक असते? भरपूर अन्नद्रव्य पुरवणारी मध्यम ते भारी जमीन, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन असावी लागते. हवामान उष्ण आवश्यक असते. मक्याला चारा पिकाचा राजा असे देखील म्हटले जाते. चारा पिकासाठी वापरली जाणारी मक्याची जाती म्हणजे कोणती आहे? आफ्रिकन टॉल. हे तुम्ही लक्षात ठेवा, महत्वाचे आहे. पेरणीचा हंगाम जर पाहिला तर मकाची लागवड ही तिन्ही हंगामामध्ये केली जाते. यानंतर बघा मक्याच्या विशेष उपयोगासाठी वाण. तर लह्यासाठी वापरले जाणारे वाण ते म्हणजे आहे अंबर पॉपकॉर्न. मधुमकाची जात आहे आफ्रिका व प्रिया हिरव्या कंसासाठी. त्यानंतर लवकर पक्व होणारे संकरित वाण ते जर पाहिले तर ते कोणते आहे? पुसा संकर मका 2, MMH 133 आणि पुसा संकर मका 1. याच्यामध्ये जे दाणे असतात तर हे पिवळे असतात आणि एकेरी संकरित वाण आहे. एकेरी संकरित वाण. यानंतर मका पिकावर पडणारी कीड खोडकीड आहे, मावा तुडतुडे आहे, याचबरोबर लष्करी अळी देखील आहे. मका पिकावर पडणारे रोग. मकाच्या पिकावर नुकसान करणारा रोग आढळून येत नाही, परंतु काही प्रमाणात केवडा हा रोग या ठिकाणी आढळतो. तेलाचे प्रमाण जर पाहिले तर मकामध्ये तेलाचे प्रमाण 3 ते 60% एवढे असते आणि हे जे तेल आहे तर हे हृदयरोगावर आशादायक ठरते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण पीक उत्पादन तंत्रज्ञान भाग 2 या ठिकाणी पूर्ण पाहिलेला आहे. जर तुम्ही भाग 1 पाहिला नसेल तर तो तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्या ठिकाणी लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता. आणि याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी प्लेलिस्ट आहे, तर त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन देखील तुम्ही असेच इतर महत्त्वाच्या सुधारित नोट्सवर आधारित व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. सो फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग.